नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स कट्टामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशनचं आजचं आपलं 7वं लेक्चर. मागच्या लेक्चर पासून काही बेसिक टर्म्स आणि युनिट मधले काही पॉइंट आपण कव्हर केले होते. आजचा आपला 3.4 मीन्स प्रेशर ऑफ एन आयडियल गॅसचं एक्सप्रेशन आपल्याला पाहायचं आहे. हे एक्सप्रेशन पाहत असताना काही बेसिक महत्वाच्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. मग त्यात कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे अझम्पशन असो, केटीजीचे जे लेक्चर मध्ये 5 आपण शिकलो होतो, किंवा लेक्चर 6 मधले आयडियल गॅसचे इक्वेशन आणि आयडियल गॅसचे अझम्पशन्स असो, ह्या दोन्ही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्याहीपेक्षा कुठलेही डेरिव्हेशन शिकत असताना काही बेसिक टर्म्स किंवा काही अझम्पशन हे माहीत असणं आवश्यक असते आणि त्याच्या भरोश्यावर आपण सॉल्व्ह करत असतो. आता इथंच पहा, आपल्याला प्रेशर पाहायचं आहे आयडियल गॅसचं. याचा अर्थ आयडियल गॅसचा कन्सेप्ट माहित पाहिजे आणि महत्वाचं प्रेशर काढायचं आहे. तर प्रेशरचा फॉर्म्युला जसं आपण पाहिलं की प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. मग आता डायरेक्ट जे फोर्स दिलेलं नाही आपल्याला, एरिया आपण कन्सिडर करू की एखाद्या कंटेनरमध्ये गॅस भरलेला आहे, त्या गॅसचा टोटल एरिया ए एवढा आहे. पण प्रश्न पडते फोर्सचा. मग याच्यातून पहिल्यांदा फोर्स काढायला लागेल. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज फोर्स. मग परत टाइम तर निघून जाईल, परत मोमेंटम काढायचं आहे. मोमेंटम इक्वल टू मास इंटू वेलोसिटी. याचा अर्थ जर का प्रेशर काढायचं असलं तर मला ह्या टर्म माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे आपण रिव्हर्स मध्ये चाललो. सगळ्यात शेवटी काढायचं कोण आहे तर प्रेशर. प्रेशर कोणाहून काढता येईल या टर्म करून. हे कोण आहे? कॅपिटल पी स्टँड फॉर प्रेशर, स्मॉल पी स्टँड फॉर मोमेंटम. मग मोमेंटम मध्ये कोण कोण माहित पाहिजे? मास आणि वेलोसिटी. मग परत वेलोसिटी काढता येईल पाहिजे. वेलोसिटीचा फॉर्म्युला डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे अशा स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रेशर पर्यंत पोहोचायचं. आता अझम्पशन काय घेतलेलं आहे तर आयडियल गॅस म्हणजेच नंबर ऑफ मॉलिक्यूल पासून बनलेला एक गॅस आणि त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा जे कुठले मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत त्या सगळ्याचा शेप हा आयडेंटिकल आहे, साईज हे आयडेंटिकल आहे. म्हणजे एकसारखे सगळे मॉलिक्यूल आहे. आता सगळे मॉलिक्यूल कुठे आहेत तर कन्सिडर करतो की एखाद्या कुठल्या तरी कंटेनर मध्ये तो गॅस भरलेला आहे. आता कंटेनर मध्ये तर नंबर ऑफ मॉलिक्यूल मावतात माहित आहे, पण आपण किती कन्सिडर करू तर कॅपिटल एन एवढे नंबर ऑफ मॉलिक्यूल त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. कोणाच्या आतमध्ये? तर एका कंटेनरच्या. त्या कंटेनरच्या एका साइडची लेंथ इट इज कन्सिडर एज कॅपिटल एल. कॅपिटल एल एवढे लेंथ असणारा कंटेनर घेतलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये आयडियल गॅस हा इन्सर्ट केलेला आहे. म्हणजे स्टेटमेंट नुसार काय लिहिलं जाईल की आयडियल गॅस consist of n molecules each of mass small. म्हणजे की एका कंटेनर मध्ये आपण आयडियल गॅस भरलेला आहे, त्याच्यामध्ये n नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत आणि प्रत्येक मॉलिक्युलचं मास किती आहे तर स्मॉल आहे. एवढं आपण असं कन्सिडर केलेलं आहे. आता हे कन्सिडर करत असताना जर का हाच कंटेनर मी ते ड्रॉ करायचा प्रयत्न केला, त्या कंटेनर मध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूल पहिल्यांदा प्रेझेंट आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. हे नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट असताना कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसच्या नुसार की सगळे मॉलिक्यूल हे मोशन मध्ये आहेत. मग जर का सगळे मॉलिक्यूल मोशन मध्ये असतील तर स्पेसिफिकली कुठला मॉलिक्यूल कुठल्या डायरेक्शनने चाललेला आहे. मी जर का स्पीड म्हटलं असतं तर स्पीड हे स्केलर क्वांटिटी आहे आणि ते सगळ्या मॉलिक्यूलला एकसारखी आहे. पण आपण बोलत कोणाबद्दल आहोत तर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी का बरं? प्रेशर काढायचं, प्रेशर फोर्स वरून, फोर्स मोमेंटम वरून, मोमेंटम व्हेलॉसिटी वरून. म्हणजे सगळी लिंक कुठे लागत चालली तर व्हेलॉसिटी पर्यंत. या 6 स्टेप मध्ये हे इक्वेशन आपल्याला कव्हर करायचं. मग त्यात सगळ्यात पहिले व्हेलॉसिटी काढायची. व्हेलॉसिटी परत
हाच जर का मोमेंटम म्हटलं डिवाइड बाय टाइम आहे, मग व्हेलॉसिटी नंतर टाइम काढायचा आहे, टाइम वरून फ्रिक्वेन्सी निघते, त्याच्यानंतर फोर्स, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप अरेंज करायच्या आणि ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन केल्यावर एखाद्या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर आपल्याला प्रेशरचे एक्सप्रेशन भेटून जाईल. मग आता याच्यात नेमकं काढायचं काय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हेलॉसिटी काढायची. व्हेलॉसिटी काढत असताना व्हेलॉसिटी कोणाची, तर आन्सर आहे मॉलिक्यूलची. मग किती मॉलिक्यूल्स आहेत, तर एन नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. मग जर का एखादा मॉलिक्यूल मी कन्सिडर केला तर हा मॉलिक्यूल कुठं प्रेझेंट आहे, तर आन्सर आहे कंटेनरच्या आतमध्ये. कंटेनरच्या आतमध्ये म्हणजे त्याचं डायरेक्शन किंवा तो कुठं प्रेझेंट आहे त्याची पोझिशन हे 3 डायमेन्शनच्या रिस्पेक्ट टू रिप्रेझेंट केल्या जाते. 3 डायमेन्शन रिस्पेक्ट टू म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. मग जर का त्याची व्हेलॉसिटी शो करायची असेल तर ते तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग शो करता येईल. म्हणजे कशी, त्याच्या पुढचा कन्सेप्ट जो आपण कन्सिडर करू, consider a molecule moving with velocity v bar, की v bar एवढ्या व्हेलॉसिटीने एखादा पार्टिकल त्याच्या आतमध्ये मूव्ह होत आहे. मग हेच व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय v bar equal to vx of I cap plus vi of j cap plus vz of k cap. म्हणजे असं का बरं लिहिलं, कुठल्या फॉर्म मध्ये घ्यायचं आहे, तर वेक्टर फॉर्म मध्ये. पार्टिकल कुठे प्रेझेंट आहे, तर कंटेनर मध्ये. किती ऍक्सिसच्या अलॉंग शो करू शकतो, आन्सर 3 डायमेन्शनल ऍक्सिसच्या. म्हणजे कन्सिडर करतो की हा पार्टिकल मध्ये शो करायचा. हे झाले त्याची एक्स ऍक्सिस, हे झाले त्याची वाय ऍक्सिस, हे झाले झेड ऍक्सिस. मग या पार्टिकलची पोझिशन शो करायची असेल तर मग तिन्ही ऍक्सिसच्या रिस्पेक्ट टू ते शो करता आली पाहिजे. त्याच्यामुळे व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय लिहिलं होतो, व्ही एक्स ऑफ आय कॅप प्लस व्ही वाय ऑफ जे कॅप प्लस व्ही झेड ऑफ के कॅप. पण हे काय चाललंय वेक्टर फॉर्म मध्ये. पण त्याचं मॅग्नेट्यूड जर का काढायचं असेल, देअरफॉर इट्स मॅग्नेट्यूड विल बी, मॅग्नेट्यूडचा फॉर्म्युला स्केलर वेक्टर मधला, दॅट इज मॉड ऑफ व्ही बार म्हणजे व्ही बार इक्वल टू अंडर रूट ऑफ व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर. यालाच मी लिहू शकतो व्ही स्क्वेअर, याचा फक्त स्क्वेअर घेता, याचा स्क्वेअर घेतला याचा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय येतो vx square plus vy square plus vz square. बट जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स कोणाचे आहेत, तर आन्सर आयडेंटिकल गॅसचे. आयडेंटिकल गॅस म्हटला तर त्याचा स्पीड, त्याचा शेप, या सगळ्या गोष्टी प्रत्येक मॉलिक्युलचे कसे आहेत, तर एकसारखे आहेत. मग जर का मी नुसतं आता जे इथं इक्वेशन आलेलं आहे हे आलं त्याच्या मॅग्निट्यूड बद्दल, म्हणजे हे झालं त्याचा स्पीड, हे झाली त्याची व्हेलॉसिटी. जेव्हा डायरेक्शनच्या रिस्पेक्ट टू शो करतो इट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी, आणि फक्त मॅग्नेट्यूडच्या रिस्पेक्ट टू शो करतो इट इज कॉल्ड एज स्पीड. मग आयडियल गॅस असल्यामुळे प्रत्येक मॉलिक्युलचा स्पीड हा एकसारखा आहे. जर का आयडियल गॅसच्या मॉलिक्युलचं बिहेवियर पाहिलं, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो, जर ते पाहिलं नसेल तर पहिल्यांदा ते पाहून घ्या, कारण की डायरेक्ट ते समजणार नाही. स्पीड म्हणा, शेप म्हणा, ह्या सगळ्या आयडियल गॅसच्या गोष्टी कशा असतात, एकसारख्या. म्हणून विचार काय लिहू शकतो, बट मॉलिक्युल्स कोणाचे मॉलिक्युल्स आहेत ऑफ एन आयडियल गॅस, इट कन्सिस्ट सेम स्पीड. देअरफॉर यालाच काय लिहू शकतो मी, की जेवढा स्पीड एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असेल तेवढा स्पीड वाय ऍक्सिसच्या अलॉंग आणि तेवढा स्पीड झेड ऍक्सिसच्या अलॉंग. म्हणजे काय लिहू शकतो, व्ही ऑफ एक्स इक्वल टू व्ही ऑफ वाय इक्वल टू व्ही ऑफ झेड आणि व्हिच इज इक्वल टू डिनोटेड बाय व्ही.
मग हेच जर का इक्वेशन मी इथं पुट केलं म्हणजेच काय येऊ शकते तिथं व्ही स्क्वेअर इक्वल टू आता व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर. व्ही वायच्या ऐवजी मी काय लिहू शकतो व्ही एक्स आणि व्ही झेडच्या ऐवजी काय लिहू शकतो परत व्ही एक्स. म्हणजे इथे इक्वेशन काय ठरेल मग व्ही स्क्वेअर इक्वल टू व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स स्क्वेअर. म्हणजे किती झाले ते व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही एक्स स्क्वेअर म्हणजे 3 टाइम्स ऑफ व्ही एक्स स्क्वेअर. किंवा याच्या व्ही वायच्या ऐवजी जे इथे घेतलेलं आहे व्ही एक्सच्या ऐवजी मी परत व्ही वाय पुट करू शकतो किंवा व्ही वायच्या ऐवजी व्ही एक्स पुट करतो. या तिन्ही पैकी कोणी एकामेकाच्या ठिकाणी तुम्ही पुट करू शकता. मग हे जर इक्वेशन व्ही वायच्या भाषेत लिहायचं झालं तिथे काय व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर म्हणजे परत ते काय जाईल 3 टाइम्स ऑफ व्ही वाय स्क्वेअर. आणि झेडच्या भाषेत असं लिहिलं जाईल म्हणजे 3 टाइम्स ऑफ व्ही झेड स्क्वेअर. पण हा बारच्या रिस्पेक्ट टू काढतो. यास व्हेलॉसिटीला म्हटलं जाते मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय व्ही स्क्वेअर. मग हिच्यावरून जर का इक्वेशन काढायचा प्रयत्न केला देअरफॉर व्ही एक्स स्क्वेअर इक्वल टू व्ही वाय स्क्वेअर इक्वल टू व्ही झेड स्क्वेअर इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 3. व्ही स्क्वेअर अपॉन 3 कुठून आणले फक्त हे दोघं जण कम्पेअर केले म्हणजेच काय व्ही स्क्वेअर इक्वल टू 3 टाइम्स ऑफ व्ही एक्स स्क्वेअर देअरफॉर व्ही एक्स स्क्वेअर 3 इकडे चालला आला. किंवा हे दोघं इक्वेशन कन्सिडर केले व्ही स्क्वेअर आणि 3y स्क्वेअर परत हिच्यातला 3 इकडे चाललेल म्हणजेच काय तो व्ही वाय स्क्वेअर इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 3. किंवा फक्त व्ही स्क्वेअर इक्वल टू 3 व्ही झेड स्क्वेअर कन्सिडर केलं त्याही केसमध्ये इकडचं परत व्ही स्क्वेअरला डिवाइड मध्ये चाललंय. म्हणजे इक्वेशन काय बनणार आहे ते व्ही एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू असो किंवा व्ही वाय स्क्वेअरची व्हॅल्यू असो किंवा व्ही झेड स्क्वेअरची व्हॅल्यू असो विच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय 3. त्यातून 3 कॉमन निघाला आणि तो आपण डिवाइड मध्ये आणलेला. याही केसमध्ये आपण पाहू शकतो. ऍक्च्युअली हा तर झाला पहिला पॉईंट यातला. तिच्यात काय शो केलेला आहे आपण तर आन्सर आहे व्हेलॉसिटी काढली. व्हेलॉसिटी कोणाची तर मॉलिक्युलची. आता इथं कन्सिडर करत असताना टिपिकली एक कुठल्या तरी ऍक्सिसच्या अलॉंगचा मॉलिक्यूल आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. म्हणजेच काय की आता एन नंबर ऑफ मॉलिक्यूल त्यात प्रेझेंट आहेत हे तर कन्फर्म झालेलं आहे. पण प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी ऍट ए टाइम आपण शो करू शकत नाही. त्याच्यासाठी फक्त कुठल्या तरी एका ऍक्सिसच्या अलॉंगची व्हेलॉसिटी किंवा एका ऍक्सिसच्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणून इथं काय लिहितो की कन्सिडर ए टिपिकल मॉलिक्यूल. कन्सिडर ए टिपिकल मॉलिक्यूल असा एक मॉलिक्यूल कन्सिडर करा विच इज पॅरलल टू YZ प्लेन. असा एक मॉलिक्यूल कन्सिडर केलेला आहे की जो पॅरलल आहे कोण्या प्लेनला तर YZ प्लेनला आहे. आता या डायग्राम वर याच्या आतमध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. हे झाले एक्स ऍक्सिस हे झाले वाय ऍक्सिस आणि हे झाले झेड ऍक्सिस. आता नंबर ऑफ मॉलिक्यूल तर प्रेझेंट आहे पण त्यातला आपण एक फक्त टिपिकल मॉलिक्यूल कन्सिडर करतो. एक मॉलिक्यूल कुठला तरी तो मॉलिक्यूल पॅरलल आहे कशाला तर YZ प्लेनला. आता YZ प्लेन म्हणजे कुठला आला तर हा प्लेन. या प्लेनला तर मॉलिक्यूल कसा आहे तर आन्सर आहे पॅरलल आहे. म्हणजे तो जर मूव्ह होईल तो कोण्या ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होणार आहे आन्सर आहे एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होणार. परत एक की हा चाललाय YZ प्लेन. इथं कुठला तरी मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. हा YZ प्लेन का बरं झाला कारण की हे झाले आपली एक्स ऍक्सिस हे झाले वाय ऍक्सिस हे झाले झेड ऍक्सिस. पार्टिकल या प्लेनला म्हणजे कोणता वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस या प्लेनला पॅरलल आहे. म्हणजे याच्या अलॉंग तो मूव्ह करणार. याच्या अलॉंग जेव्हा मूव्ह करील तो कोणा ऍक्सिसच्या रिस्पेक्ट टू चालला तो तर आन्सर आहे खालच्या ऍक्सिसच्या. जे कुठले ऍक्सिस आहे एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्ट टू. म्हणजे आता पार्टिकल जो आपण सिलेक्ट केलेला आहे तो कोण्या ऍक्सिसच्या अलॉंग मूव्ह होणार आहे आन्सर एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. म्हणून इथून जे डिराईव्ह करू आपण एक्सप्रेशन ते सगळं एक्स ऍक्सिसच्या अलॉंग असणार आहे आणि त्या रिस्पेक्ट टू आपण ते फॉर्म्युलेच्यात पुट करत जाऊ. याला कन्सिडर करतो इक्वेशन नंबर फर्स्ट. सगळ्यात पहिला पॉईंट तिच्यात आपण काय काढलेलं याच्यात तर व्हेलॉसिटी. आता सेकंड पॉईंट ऍक्च्युअली इथं व्हेलॉसिटी काढलेली या पहिल्या पॉईंट मध्ये.
सेकंड पॉइंट मध्ये टाइम काढायचा आहे, टाइम बिटवीन कोलिजन किंवा टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. आता टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन का बरं काढायचं, तर आपण मोमेंटमचा फॉर्म्युला पाहिला होता. मोमेंटमच्या फॉर्म्युल्यात मास इंटू व्हेलॉसिटी आणि नंतर तोच फॉर्म्युला फोर्स मध्ये पुट केला होता की फोर्स इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथं टाइमची गरज आहे, तो टाइम आपल्याला इथून काढायचा. आता कन्सिडरेशन काय की एक तर कन्फर्म झालेलं आहे की आपण एक असा मॉलिक्यूल चूज केलेला आहे, निवडलेला आहे की जो YZ प्लेनला पॅरलल आहे, म्हणजे कोण ऍक्सिसच्या लॉंग मूव्ह होत आहे, त्या एक्स ऍक्सिसच्या लॉंग. एक्स ऍक्सिसच्या लॉंग मूव्ह होत असताना कन्सिडर करतो की हा तो मॉलिक्यूल आहे. आता हा मॉलिक्यूल पहिल्यांदा या वॉलच्या इकडे जाणार आहे आणि या वॉलला कन्सिडर करतो मी A1 आणि या वॉलला कन्सिडर करतो A2. कंटेनर आहे तो, कंटेनरच्या आतमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट होते. तर हा मॉलिक्यूल पहिल्यांदा कोण्या वॉलच्या इकडे चालला, तर आन्सर आहे A1 च्या इकडे. याची व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय v ऑफ x. आता A1 च्या इकडे जाऊन तो A1 वर कोलाइड येईल आणि कोलाइड झाल्यानंतर ड्यू टू परफेक्टली इलास्टिक कोलिजन अझम्पशनच्या नुसार तो पार्टिकल तिथून परत येणार आहे. आता कोलिजन हे परफेक्टली इलास्टिक असल्याच्या त्याचा व्हेलॉसिटीचा लॉस हा 0 होते. याचा अर्थ दोन व्हेलॉसिटी मध्ये काही फरक पडत नाही शिवाय त्याच्या डायरेक्शनच्या. एक एक्स ऍक्सिसच्या अलॉंग चालली म्हणजे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आणि वापस येत असताना निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. म्हणजे या साइडनं जात असताना याची व्हेलॉसिटी डिनोटेड बाय v ऑफ x. नंतर जाऊन तो कोलाइड होईल, पण कोलाइड आल्यावर नंतर तो परत येत असतानाची हे झाले व्हेलॉसिटी. जेव्हा मॉलिक्यूल परत येत आहे त्याची व्हेलॉसिटी परत v ऑफ x, पण साइन दाखवताना मायनस v ऑफ x. मायनस काय शो करत आहे, तर व्हेलॉसिटीची डायरेक्शन जे कुठे आहे निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग आहे. पहिल्यांदा जात असताना पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, परत असताना निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. एवढाच फक्त त्यात फरक आहे. अच्छा, तर आता आपल्याला टाइम काढायचा आहे, पण टाइम कोणाचा काढायचा आहे, टू सक्सेसिव्ह कोलिजन मधला. सक्सेसिव्ह कोलिजन म्हणजेच काय की पहिल्यांदा जाऊन आदळला नंतर परत येऊन जेव्हा आदळेल तर या पहिल्यांदा आणि दुसऱ्या आदळाच्या मध्ये किती टाइम जात आहे तो टाइम आपल्या इथं फाइंड आउट करायचा. याचा अर्थ की पहिल्यांदा पार्टिकल हा हे कन्सिडर करतो की A1 नंबरची वॉल या वॉलवर जाऊन आदळलेला आहे. नंतर या वॉलवर जाऊन आदळल्यावर तो परत रिबाउंड होणार आहे, A2 कडे जाईल, परत A2 वर कोलाइड येईल आणि परत A1 वर जाऊन आदळेल. म्हणजे A1 वर आदळून जेव्हा परत A1 वरच आदळत आहे या कोलिजनला म्हटलं जाते सक्सेसिव्ह कोलिजन. आणि या सक्सेसिव्ह कोलिजन साठी किती वेळ लागत आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तोच वेळ काढायसाठी ऍक्च्युअली डायरेक्ट टाइम आपण मेजर करू शकत नाही. डायरेक्ट टाइम मेजर करू शकत नाही तर आपल्याला व्हेलॉसिटीचा फरक, व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. याच्यावरूनच टाइम काढू शकतो आपण. इट इम्प्लाइज टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. याच फॉर्म्युलाचा यूज आपल्याला इथं करायचा. म्हणजेच आता फॉर्म्युल्यात काय लिहिलं जाईल की टाइम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन विच इज डिनोटेड बाय सरळ सरळ डेल्टा टी. जागा कमी आपल्या याचो त्याच्यानं फॉर्म्युला काय लिहिलं जाईल डेल्टा टी चा. आता टाइमचा फॉर्म्युला काय आला डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. मग डिस्टन्स कोणातलं, तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन डिवाइडेड बाय व्हेलॉसिटी कोणाची, ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे काय तयार होता फॉर्म्युला, तर डेल्टा टी इक्वल टू डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन म्हणतात. डिस्टन्स बा काय दिला आता, कोणाची व्हेलॉसिटी काढायची आहे, सॉरी कोणाचा टाइम काढायचा आहे, तर डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन मधला. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन कन्सिडर करतो की पहिल्यांदा पार्टिकल आदळत आहे A1 वर, म्हणजेच A1 वर आदळला, परत आला आणि परत जाऊन A1 वरच आदळला. आता पहिल्यांदा A1 वर तो स्ट्राईक झालाय, कोलाइड झालेला आहे. हा कोलाइड झाल्यानंतर A2 चे जाणार आहे तो. आता A2 चे जात असताना किती डिस्टन्स कव्हर केलं त्यानं, तर आन्सर हा पाथ विच इज इक्वल टू कॅपिटल L. A2 वर जाऊन आदळला, आता A2 तो परत कुठे येणार आहे A1 वर, म्हणजे पहिल्यांदा डिस्टन्स कव्हर केलं L
आणि परत A2 पासून A1 ची काय कव्हर करेल L, म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं L प्लस L मीन्स ट्वाइस L. हे डिस्टन्स किती कव्हर करणार आहे तो तर ट्वाइस L. आणि व्हेलॉसिटी विच इज डिनोटेड बाय Vx, कारण की कोणा ऍक्सिसच्या लॉंग मूव्ह झाला तो एक्स ऍक्सिसच्या, त्याच्याने व्हेलॉसिटी डिनोटेड बाय Vx. म्हणजे फॉर्म्युला काय बनला डेल्टा टी इक्वल टू ट्वाइस L अपॉन Vx, विच इज कन्सिडर एज इक्वेशन नंबर 2. थर्ड पॉइंट मध्ये आता याची आपण फ्रिक्वेन्सी करू. सगळं त्या सिक्वेन्स न सुरू आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ कोलिजन, फ्रिक्वेन्सी ऑफ कोलिजन. आता हेच फ्रिक्वेन्सी काढत असताना फ्रिक्वेन्सीचा सरळ सरळ फॉर्म्युला n इक्वल टू 1 अपॉन टाइम, म्हणजे रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन किंवा रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. असणारा फॉर्म्युला पुट कर, म्हणजे काय तो 1 अपॉन ट्वाइस L अपॉन Vx. देयरफॉर n इक्वल टू Vx वर चाललं ते Vx अपॉन ट्वाइस L. इक्वेशन नंबर 3. याच्यानुसार आपण फ्रिक्वेन्सी काढलेली. 4th नंबर चालू. याच्या पहिलेच आपण पाहिलं की किती स्टेप मध्ये कव्हर करायचे, टोटल 6 स्टेप मध्ये. आता 6 स्टेप पैकी 3 स्टेप ठरले. याच्यात आता पुढे मोमेंटम, दॅट इज चेंज इन मोमेंटम. विच इज डिनोटेड बाय डेल्टा पी. सगळ्यात पहिले लेक्चरच्या सुरुवातीलाच आपण एक्सप्लेन केलं होतं की प्रेशर मग फोर्स वरून निघते, फोर्स मोमेंटम वरून निघते, त्याच्यानं कोण काढणं आवश्यक आहे आपल्याजवळ तर मोमेंटम. आता मोमेंटम काढत असताना त्यातल्या त्यात मोमेंटमचं काय काढतो आपण ते चेंज काढतो. चेंज इन मोमेंटम कसा काढलं जाईल. पहिल्यांदा पार्टिकल चाललेला आपला एक्स ऍक्सिसच्या लॉंग, म्हणजे वॉल ए च्या इकडे. आता ए वर कोलाइड झाल्यानंतर तो परत येणार आहे A2 च्या इकडे. मग आता या प्रोसेसमध्ये ऍक्च्युअली मोमेंटम किती चेंज होत आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आता जे मोमेंटम चेंज होणार आहे ते कोणाच्या रिस्पेक्ट टू चेंज होते. ऍक्च्युअली मोमेंटमचा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ की P इक्वल टू m इंटू V. P स्टँड फॉर मोमेंटम, लिनियर मोमेंटम, इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. मास तर स्केलर क्वांटिटी. मग सगळं डिपेंड कोणावर करते तर व्हेलॉसिटीवर. आता असणारी व्हेलॉसिटी हे कोण्या ऍक्सिसच्या लॉंग जाते आपली तर आन्सर आहे एक्स ऍक्सिसच्या लॉंग. त्यातल्या आपल्याला काय काढायचं आहे ते चेंज. चेंज कसा काढतात फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. परत एक वेळ कसं काढलं जाते फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. जेव्हा पहिल्यांदा म्हणजे मोमेंटम A1 च्या लॉंग काढायचं असेल, A1 च्या लॉंग, A1 म्हणजे A1 वॉलच्या लॉंग, याच्यासाठी m हे काय झालेलं आहे तर पार्टिकलचं मास झालेलं आहे. प्रत्येक पार्टिकल किंवा प्रत्येक मॉलिक्युलचं मास कसं आहे तर स्मॉल m. डिपेंड कोणावर करेल ते तर व्हेलॉसिटीवर. व्हेलॉसिटी A1 च्या इकडे जात असताना किती आहे तर आन्सर आहे V ऑफ x. हे झालं मोमेंटम A1 च्या लॉंगचं. असंच काढू शकतो आपण मोमेंटम A2 च्या लॉंगचं. आता मोमेंटम कोणाच्या रिस्पेक्ट टू चालले तर A2 च्या वॉलच्या इकडे. परत मास जसंच्या तसं, पण व्हेलॉसिटीची डायरेक्शन मात्र निगेटिव्ह झाली. म्हणजे इथं काय लिहिलं जाईल मायनस Vx मीन्स मायनस m इंटू Vx. हे काय झालं आपल्या जोडचं तर मोमेंटम. पण आपल्याला इथं काय काढायचं आहे तर आन्सर आहे चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम डिनोटेड बाय डेल्टा पी. चेंज कसा काढतो फायनल मायनस इनिशियल. फायनल कोणता आहे तर P ऑफ A2 मायनस इनिशियल कोणता आहे P ऑफ A1. बस दोघांची सबट्रॅक्शन करा. म्हणजे काय लिहिलं जाईल तिथं की डेल्टा P इक्वल टू चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम म्हणजे P ऑफ A2 विच इज किती आहे मायनस m टाइम्स ऑफ V ऑफ x. इनिशियल किती आहे m टाइम्स ऑफ V ऑफ x. इथं निगेटिव्ह साईन हे स्वतःची आहे आणि इथची निगेटिव्ह साईन ही चेंज काढल्याच्या ना म्हणजे मायनस घेत असल्याच्या ना. चेंज कसा काढतो आपण फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. म्हणून ते किती येत आहे तर डेल्टा P इक्वल टू मायनस ट्वाइस m इंटू Vx. बट यालाच लिहू शकतो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ
conservation of momentum. CM स्टँड फॉर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. याचा अर्थ याच्यात मोमेंटमचा लॉस हा झिरो होत आहे. मोमेंटमचा लॉस झिरो होत आहे. ऍट द सेम टाइम जर का मी फक्त मॅग्निट्यूड मध्ये लिहायचा प्रयत्न केला, कारण की मोमेंटम हे वेक्टर क्वांटिटी आहे, मी जर का फक्त मॅग्निट्यूड शो करायचा प्रयत्न केला तर त्यात निगेटिव्ह साईन घेतल्या जाणार नाही. तर त्याच केसमध्ये डेल्टा पी विच इज इक्वल टू ट्वाइस एम इंटू Vx महत्वाचं इक्वेशन आहे, लागलेलं आहे इक्वेशन नंबर 4. आता मोमेंटम तर काढून झालेलं आहे. काढायचं कोण आहे? प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. फोर्स कुठून निघणार आहे? या मोमेंटम वरून. म्हणजे आता काम कोणाचं आहे? या मोमेंटमचं. पुढच्या स्टेप मध्ये मोमेंटम काढून झालेलं आहे. मोमेंटमच्या पुढे स्टेप नंबर 5. आता काढायचं आहे फोर्स ऑन वॉल. वॉलवर लागणारा फोर्स किती आहे ते काढायचं. आता ऍक्च्युली सगळ्याच्या सगळं मोमेंटम किंवा प्रेशर पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तर प्रेशर पर्यंत पोहोचत असताना एन नंबर ऑफ मॉलिक्यूल कन्सिडर केले होते, पण एन नंबर ऑफ मॉलिक्यूलचं ऍट द सेम टाइम सगळ्या मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी नोट करणं किंवा सगळ्या मॉलिक्यूलचं स्पीड एक सोबत फाइंड आउट करणं हे कठीण आहे. त्यामुळे आपण फक्त एक मॉलिक्यूल कन्सिडर केला होता. त्याच्यानं जो फोर्स एक्झर्ट होणार आहे किंवा हा मॉलिक्यूल जेव्हा कोलाइड होणार आहे कोणावर? तो वॉलवर. आता जसा हा कोलाइड होईल तसा नेमका तिच्यावर काय अप्लाय करणार आहे? फोर्स अप्लाय करणार. तो फोर्स किती ते आपल्या इथं काढायचा. त्या फोर्स हा नेमका कुठून काढला जाते? तर न्यूटनच्या सेकंड लॉ म्हणजे अकॉर्डिंग टू न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगते की फोर्स इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज फोर्स. पण हा जो फोर्स लावत आहे हे कोण लावत आहे? हे आन्सर आहे सिंगल मॉलिक्यूल. सध्या फक्त एका मॉलिक्यूलच्या रिस्पेक्ट टू सुरू आहे आणि तो मॉलिक्यूल आपला एक्स ऍक्सिसच्या अलोंग मूव्ह होत आहे. नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट आहे, पण पहिल्यांदा कोणाच्या रिस्पेक्ट टू काढतो? सिंगल मॉलिक्यूलचे रिस्पेक्ट. बस व्हॅल्यू पुट करा. डेल्टा पी ची व्हॅल्यू विच इज 2m इंटू व्ही ऑफ एक्स डिवायडेड बाय dt म्हणजे चेंज इन टाइम किंवा डेल्टा टी, दोन पैकी काही लिहू शकता. डेल्टा टी ची व्हॅल्यू ट्वाइस एल अपॉन Vx. परत 2 टू गेट कॅन्सल, Vx वर चालला जाईल म्हणजे काय तो फोर्स ऑफ सिंगल मॉलिक्यूल इक्वल टू m इंटू Vx मीन्स Vx स्क्वेअर अपॉन L जसाच्या तसा. पण आता हा जो लागणारा फोर्स आहे हा कोणा चॅनल लागलेला आहे? तर आन्सर आहे सिंगल मॉलिक्यूलच्या. मग त्यात एकच मॉलिक्यूल प्रेझेंट आहे का? तर नाही, नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. मग ते सगळे नंबर ऑफ मॉलिक्यूल फोर्स जे लावत आहेत पण एक्स ऍक्सिसच्या अलोंगच्या अजूनही सध्या फक्त एकाच ऍक्सिसच्या अलोंग सुरू आहे, जे म्हणजे एक्स ऍक्सिसच्या अलोंग. मग जो टोटल फोर्स ह्याच्यावर जो काढला जाईल देअरफॉर टोटल फोर्स ऑन द वॉल विच इज इक्वल टू, आता हा फोर्स म्हणजे किती राहणार आहे? m अपॉन l इंटू समेशन ऑफ Vx स्क्वेअर. प्रश्न पडते की हे टर्म कुठून आणली? हे जशी तशी लिहिली m अपॉन l तसाच्या तसा. फक्त इथं लिहिताना Vx स्क्वेअर होता, इथं लिहिताना समेशन ऑफ Vx स्क्वेअर. आता समेशन ऑफ Vx स्क्वेअर का बरं आलाय? कारण की आपण प्रत्येक एक्स ऍक्सिसच्या अलोंग जाणारे मॉलिक्यूलचे रिस्पेक्ट टू फोर्स काढतो. पहिल्यांदा काय कन्सिडर केलं की एकच मॉलिक्यूल वॉलवर जाऊन स्ट्राईक होणार आहे. आता काय कन्सिडर करा की A1 नंबरच्या वॉलवर जेवढे मॉलिक्यूल स्ट्राईक होणार आहे त्याच्यामुळे A1 वर लागणारा आपण फोर्स कॅल्क्युलेट करणार. परत एक वेळ पहिल्यांदा कोणाच्या? फक्त सिंगल मॉलिक्यूलच्या. आता एक्स ऍक्सिसच्या अलोंग जेवढे काही मॉलिक्यूल म्हणजे A1 वर जेवढे काही मॉलिक्यूल येऊन स्ट्राईक होत असतील त्या सगळ्या मॉलिक्यूलच्या रिस्पेक्ट टू आपल्याला याच्यावर फोर्स काढायचा. मग आता याच्यात किती मॉलिक्यूल्स आहेत? तर n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत. मग प्रत्येकानं लावलेला फोर्स काहीतरी असणार आहे. मग टोटल फोर्स किती लागणार आहे? तर प्रत्येक मॉलिक्यूलच्या फोर्सची ऍडिशन. म्हणून इथे काय लिहिलं जात आहे? समेशन ऑफ Vx.
जेवढे मॉलिक्यूल असतील तेव्हा सगळ्याची व्हेलॉसिटीच्या रिस्पेक्ट. काय लिहिलं होतं इथं आपण? एफ इक्वल टू एम अपॉन एल इंटू समेशन ऑफ Vx स्क्वेअर इज इक्वल टू एम अपॉन एल. किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत? एन नंबर ऑफ मॉलिक्युल. त्या सगळ्याची काय राहणार आहे? ऍडिशन. म्हणजे इथं काय लिहू? Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस अप टू Vxn होल स्क्वेअर. एवढ्या सगळ्याच्या सगळ्या मॉलिक्युलच्या व्हेलॉसिटीची ऍडिशन. किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत? एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. मग सगळे मिळून लागणारा फोर्स किती लागणार आहे ते इथं फाइंड आउट करू. ते इक्वेशन लिहिलं जाईल. देअरफॉर एफ इक्वल टू एम अपॉन एल. किती मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत? एन नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. म्हणजेच कॅपिटल एन मल्टिप्लाइड बाय Vx स्क्वेअर. कॅपिटल एन मल्टिप्लाइड बाय Vx स्क्वेअर काय बरं केलं? कारण की जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत तेवढ्या सगळ्या नंबरच्या मॉलिक्युलने व्ही ला मल्टिप्लाय करा किंवा प्रत्येकाने प्रत्येक मॉलिक्युलची ऍडिशन करा. आन्सर सेमच येणार. त्याच्यानं जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तेवढ्या नंबर ऑफ मॉलिक्युल्सनं त्याच्या अलॉंग जाणाऱ्या व्हेलॉसिटीने फक्त मल्टिप्लाय केलं. तर आपल्याला इथं काय भेटत आहे? फोर्स भेटत आहे. याला कन्सिडर करतो इक्वेशन नंबर 5. पुढे आणि सगळ्यात लास्ट जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे विच इज प्रेशर, जो आपला 6वा पॉइंट आहे. प्रेशर डिवाइडेड बाय कॅपिटल पी. प्रेशरचा फॉर्म्युला प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पण आतापर्यंत जो भेटणारा फोर्स आहे तो आपल्याला एका ऍक्सिसच्या अलॉंग भेटलेला आहे. जे कोणते ऍक्सिस आहे? एक्स ऍक्सिस. सो डिवाइडेड बाय एफ ऑफ एक्स. मग प्रेशर कोणतं राहील आपल्याजवळ? पी ऑफ एक्स. म्हणजे जे कुठलं प्रेशर आहे ते फक्त कोण्या ऍक्सिसच्या अलॉंग लागत आहे? त्या आन्सर एक्स ऍक्सिसच्या. तिन्ही ऍक्सिस प्रेझेंट आहेत. तर सध्या आपल्याला फोर्स फक्त कुठला प्रेझेंट आहे? एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचा. त्याच्याने प्रेशर कुठल्या ऍक्सिसच्या अलॉंग दिली? त्या एक्स ऍक्सिसच्या अलॉंगचं. म्हणजे हा जो फोर्स आहे हा सगळा फोर्स कोण्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. का बरं? कारण की व्हेलॉसिटी की जो फोर्स डिपेंड करत आहे त्या व्हेलॉसिटीवर म्हणजे मोमेंटमच्या रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी जिच्यावर डिपेंड करत आहे ते कोण ऍक्सिसच्या अलॉंग आहे? एक्स ऍक्सिसच्या. पण इथं काय लिहू शकतो आपण? एफ ऑफ एक्स आणि त्याच्याच अलॉंग इथं आपण प्रेशर काढले. व्हॅल्यू पुट करू. फोर्सचं इक्वेशन जे इथं भेटलेलं आहे एम अपॉन एल इंटू एन Vx स्क्वेअर. हे चाललंय सगळं फोर्स. राहिला कोण? तर एरिया. म्हणजे काय लिहिलं? एम अपॉन एल इंटू ए एन इंटू Vx स्क्वेअर. देअरफॉर Px इक्वल टू एम अपॉन व्ही एन इंटू Vx स्क्वेअर. कोणाच्या जागी काय लिहिलं? एल इंटू ए च्या ऐवजी व्ही लिहिलंय. एल स्टँड फॉर लेंथ आणि ए स्टँड फॉर एरिया. त्यास ए ला कसं लिहू शकतो मी? ए इक्वल टू एल इंटू एल. म्हणजे सीधा काय झालं? एल इंटू एल इंटू एल म्हणजे एल क्यूब. आणि एल क्यूब कोणाचा फॉर्म्युला आहे? व्हॉल्यूमचा. देअरफॉर एल इंटू ए च्या ऐवजी काय लिहिलं आपण इथं? तो व्ही कॅपिटल व्ही. कॅपिटल व्ही स्टँड फॉर व्हॉल्यूम. नेक्स्ट आणि लास्ट स्टेज मध्ये येऊन पोहोचलेलो आपण. आता हे सगळं काही जे प्रेशर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ते प्रेशर कोणा ऍक्सिसच्या अलॉंग आहे? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. आपल्याला काय काढायचं आहे? प्रेशर ऑफ आयडियल गॅस. म्हणजेच त्या कंटेनर मध्ये जो काही आयडियल गॅस प्रेझेंट आहे तो पूर्णच्या पूर्ण गॅस किती प्रेशर एक्झर्ट करत आहे ते फाइंड आउट करायचं. मग आता प्रेझेंट असणारा गॅस फक्त एक्स ऍक्सिसच्या अलॉंगच प्रेशर एक्झर्ट करत आहे का? तर नाही. तो तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग एक्झर्ट करत आहे. आपण कोण ऍक्सिसच्या अलॉंग काढलेलं फक्त आतापर्यंत? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. आता फक्त एक्स ऍक्सिसच्या अलॉंग प्रेशर काढलेलं आहे. तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग प्रेशर काढायचं आहे. त्या केसमध्ये इथं म्हणजे Vx स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला व्ही आणावं लागणार आहे. व्ही का बरं? कारण की ते व्हेलॉसिटी आहे. ते व्हेलॉसिटी कोणाची आहे? तर पार्टिकलची आहे किंवा मॉलिक्युलची आहे. जो मॉलिक्युल तिन्ही ऍक्सिसनं मूव्ह होऊ शकते. त्याच्यापैकी फक्त आपण एकच ऍक्सिस कन्सिडर केली होती दॅट इज एक्स ऍक्सिस. हा कन्सेप्ट आहे तो. म्हणजे इथं फक्त एकच ऍक्सिस कन्सिडर केली होती. या व्हीच्या अलॉंग काढली होती आपण.
आणि म्हटलं होतं की सगळ्याचं स्पीड कसं आहे एकसारखं आहे, मग त्याच्यावरून हे व्हॅल्यू कन्सिडर केलं तर त्याच्यावरून हे व्हॅल्यू आलेली आहे. आता तिथेच घेत असताना फक्त कोणाच्या वेळी काय लिहायला लागेल, ते जिथं VX स्क्वेअर आहे तिथं V²/3 पुट करायला लागेल. जिथं VX स्क्वेअर आहे तिथे V²/3. जर का y ऍक्सिसच्या अलॉंग म्हटलं असतं तरी V²/3, Z ऍक्सिसच्या अलॉंग जरी डिराइव्ह केलं असतं तरी त्याचं इक्वेशन काय लिहिलं गेलं असतं V²/3. हे आलेली जी व्हेलॉसिटी आहे त्याच व्हेलॉसिटीला म्हटलं जाते, म्हणजेच ही व्हेलॉसिटी VX² विच इज मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आणि रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे त्याचं डेरिव्हेशन पुढे येणार आहे आपल्याला. याच्याऐवजी फक्त काय पुट करायची गरज आहे, तो VX² ची फक्त V²/3 पुट करायला लागेल. ते प्रेशर कोणासाठी, म्हणजे हे प्रेशर कोणासाठी, फक्त एक्स ऍक्सिसच्या अलॉंग. आपल्याला कोणासाठी काढायचं आहे, ओव्हरऑल प्रेशर, टोटल प्रेशर किती लागणार आहे. देअरफॉर P = M/V. आणि जसाच्या तसा कोणाच्या ऐवजी काय, VX² च्या ऐवजी फक्त V²/3 पुट कर. म्हणजे याच्या पुढच्या स्टेप मध्ये हे जर का व्यवस्थित अरेंज केलं तर काय लिहिलं जाईल का, देअरफॉर प्रेशर = 1/3 M/V into n times of V². That V stand for volume of a container. That V stand for velocity of a molecule. परत इथं इट्स स्मॉल m. स्मॉल m म्हणजेच काय, तर मास आहे कोणाचं, पार्टिकलचं. असे किती पार्टिकल प्रेझेंट आहेत, तर n नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. मग जर का सगळ्याची ऍडिशन केली तर ते मास कोणाचं बनणार आहे, तर गॅसचं मास, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल M. म्हणजे स्मॉल m इंटू कॅपिटल N च्या ऐवजी इथे काय लिहू शकतो मी, तर कॅपिटल M अपॉन V इंटू V². परत वेक्टर फॉर्म मध्ये परत M/V मास अपॉन व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला आहे डेन्सिटीचा, म्हणजे इक्वेशन काय म्हणते, 1/3 ρ इंटू V². हे झालं आहे प्रेशरचं इक्वेशन आणि त्याचे ते 3 फॉर्म. या प्रेशरचे एक्सप्रेशनवर मोस्ट प्रोबॅबली प्रॉब्लेम असतात. याच्या पुढचं एक्सप्रेशन जे की RMS व्हेलॉसिटी काढायचं आहे, म्हणजे याच्या पुढचा पॉईंट हा आपला होता प्रेशर ऑफ आयडियल गॅस. याच्या पुढचा जो पॉईंट आहे त्या पॉईंट मध्ये RMS व्हेलॉसिटी काढायची. RMS व्हेलॉसिटी आणि ह्या व्हेलॉसिटीचं रिलेशन, इट इज V²² = VRMS. स्क्वेअर रूट घेतला तर त्या इक्वेशन फाइंड आउट होऊन जाईल. इक्वेशन सोपी आहे आणि बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलं जाणार इक्वेशन. याच्यावरचं एक तर पूर्णच्या पूर्ण डेरिव्हेशन, अदरवाईज त्यावरचं कुठलं ना कुठलं एखादं प्रॉब्लेम न्यूमरिकल हे विचारल्या जाते. आणि याच एक्सप्रेशनच्या भरोशावर आता पुढे हळूहळू तुमचं पूर्ण युनिट डिपेंड आहे. येस 3 फॉर्म्युल्याचा यूज करायला लागेल. याच्या पुढचं एक्सप्रेशन आहे त्यात हाच फॉर्म्युला घ्यायला लागेल. जवळपास आता इथून पुढे या प्रेशरचं एक्सप्रेशनच किंवा प्रेशरचे फॉर्म्युलानच आपल्याला व्हॅल्यू ऍडजस्ट करून पुढचं युनिट शिकायचं. आय होप समजलं असेल. व्यवस्थित वाचा, लिहून पहा, ज्या ज्या स्टेपनं घेतलेल्या त्या त्या स्टेप लक्षात ठेवा. थँक्यू.